आता आपण मसाला भेंडी करत आहोत. मसाला भेंडी करण्यापूर्वी आपण भेंडी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, मिरची कापून घेतलेली आहे, लसूण कापून घेतलेला आहे, कढई गरम करून त्यात तेल टाकून थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आता लसूण टाकला आणि आता मिरची पण टाकावं लागणार आहे. आता हे थोडंसं तेलामध्ये आपण परतून घेत आहोत. तेलामध्ये परतून घेण्याचं काम चालू आहे. आता काय करायचं पुढे? मिरची टाकायची, हळद टाकायची आणि भेंडी टाकून द्यायची. मिरची, हळद आणि भेंडी टाकून द्यायची आणि मग ती वाफेवर शिजवायची. आपली भेंडी तयार. मीठ आणि शेंगदाण्याचा कूट हे टाकायचं शेवटी. ज्यावेळेस भेंडी वाफेने शिजलेली असेल त्यावेळेस टाकून द्यायचं आणि मग थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे आपली भेंडी तयार होते. या ठिकाणी आज लसूण भरपूर टाकलेला आहे. भेंडीपेक्षा लसणाची भाजी असं म्हणायला काय हरकत नाही. काय हा, लसूण कमी झाला, परंतु तू एवढा लसूण नाही, ते फार झाला तो लसूण. ते आतडच भाजून काढेल ना. गावीचे लोक तळून खातात लसूण, गावी काय फायदा काय करत नाही. आता माझ्या हाताला लावलं होतं, तुझा माझा हात सगळा जळून निघाला होता. जर वरची कातडी जळून जाते, आतली कातडी काय? मी काय बोलते, ते गावचे लोक आहेत ना, त्या मावशी, डियासबाई मावशी, ते काणी वगैरे ना, त्यांच्याकडे असं लसूण घेतात, सोलतात आणि ते तळतात आणि खातात. माझे एखाद दोन ठीक आहे ना. एवढा आता हे किती झाले? 20-30 कांडे झाले ना, या पाकळ्या झाल्या ना. एखादी पाकळी समजा ठीक आहे. तसं लसूण तर वरच सांगितलं, लसूण आणि कांदा. लसूण आणि कांदा खायला नाही सांगितलेला. श्रावण चातुर्मासात तर नाही खात बहुतेक. तो तमोगुण वाढवणारा आहे असं सांगतात ना, त्यामुळे ते खातच नाहीत. औषधीवत खायचं असतं ते कधीतरी, किंवा काही. पावसाळ्यात ठीक आहे म्हणा, पावसाळ्यात हळद नाही टाकली तरी चालते. बरं, हळद नाही टाकली तरी चालते. आता काय टाकलं? भेंडी टाकून घेतलेली आहे. एक तशी शिल्लक राहिली का? एक कापली की एक तशीच फुल राहिली. तू कापली म्हणते तुम्ही? एक कापले, 2 होते. बरं, आता काय करायचं? मीठ टाकायचं का? किती सोपे विधी. हे काय लोकांना येत नाही किंवा शिकवत नाही, काय समजत नाही. किती वेळ पण लागत नाही एवढं करायला. म्हणजे हा, मग गावच्या बायका कळतात नाही आज स्वयंपाक करायला. गावच्या बायका त्यांना काय हे काहीच नाही म्हणते, फळा किती कळत असते. किती पडून स्वयंपाक बस झालं, याचं काहीच नाही. शेंगदाणे नाही, काय नाही. नुसती अशी पण खाऊ शकतो. अशी पण खाऊ शकतो. कशाची? अशी हा, शिजली नाही, अशीच खायची. मी त्या शेंगदाणे खूप कधी लागते का नाही. अच्छा, मला ती जाऊ दे. चांगलं आहे. तशी कच्ची पण खाणार, पण कच्ची खायला आहे ना, ते वेळ लागतो. काय होतं, ती गिळगिळीत असते ना, किती चाललं तरी ती आतमध्ये ढकलली जात नाही, तोंडातच राहते ती अशी. मला हे घ्यावं लागेल, जे मसाल्याचं आहे ना, ते भांड. मसाला डबा आहे ना, हा तिकडे आहे, पण त्यात मसाला घ्यावा लागेल ना. काय मसाला आहे तो. झालं, कुठं टाकायचं का? थोडंसं टाक. ते पाणी वगैरे काय ठेवायचं का नाही त्यात? हे आम्ही करतो, पण ती जळती खाली कसं काय माहिती, ते लागते, ते समजत नाही ना. काय माहिती आता. लोकांना इकडे नाही करत. आणि मग माझा हलवावं लागेल का?
ते एक स्टीमरचं एक काय करा, स्टीमर घ्यावा का काय करा बघावं लागेल ते कसं असतं. स्टीमर म्हणजे काय असतं, त्यांनी काय सांगितलेलं आहे, स्टीमर जे आहे ना खाली पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर ते पदार्थ ठेवायचं, म्हणजे अलग लक्षात परतून असं परतून